नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण गोबी घेतलेली आहे, फुलगोबी घेतलेली आहे. अगदी छान हिवाळ्यामध्ये ताज्या ताज्या अशा भाज्या भेटतात आणि भाज्या जेव्हा भेटतात तेव्हा आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला सुचतात. तेव्हा आता ह्या ठिकाणी आपण गोबी घेतली आहे. गोबीची तर भाजी आपण नेहमीच करतो. खूप जणांना गोबीची भाजी आवडत नाही, त्यामुळे पर्याय आपण अगदी छान आणि सर्वांना न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि तुम्ही नंतर गोबी आणून हा पदार्थ नक्की बनवाल, 100% गॅरंटी आहे. चला तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं गोबी जी आहे आपल्याला सोलून घ्यायचं आहे, कट करायचे नाही, सोलून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला त्यावरची फुलं काढून घ्यायची आहेत आणि देठ जे आहे ते आपल्याला साईडला करायचं आहे. तर ह्या ठिकाणी पूर्ण गोबी सोलून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये स्वच्छ आपण ती धुवून घेतलेली आहे. धुवून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला पाण्यात टाकायचे. पाणी भरपूर असं पाणी टाकून आता हे गॅसवरती आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. एक उकळी येईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. त्या अगोदर आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. गोबी छान उकळलेली आहे, थोडीशी मऊसरसुद्धा झालेली आहे. आता एखादी चाळणी घ्यायचं आणि पाणी जे आहे ते पूर्ण नितळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पाणी आपण साईडला करून घेतलेलं आहे. आता ही वरी जी गोबी आहे ती एका भांड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता इथं गोबी आपण टाकून घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय टाकायचं आहे, कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. नंतर 4 ते 5 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत. आपल्या अकाउंटनुसार आपल्या कमी जास्त जर आपण गोबी घेतली तर थोडंसं कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही. तर ह्या ठिकाणी 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट टाकलं आहे. तुम्हाला खूप खमंग झणझणीत खायचं असेल तर लाल तिखट जास्त टाका, कमी टाकलं तरीसुद्धा चालते. अर्धा चमचा इतकी आपण धने पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे. मीठ थोडंसं कमी टाका कारण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आता मिक्स करून घ्यायचं आहे, जे की सर्व साईडला गोबीला कॉर्नफ्लोअर जे आहे ते मसाले सगळे लागले जातील आणि रंगसुद्धा सुरेख येतो. तर ह्या ठिकाणी मी आता काय करते, मिक्स करून घेते, छान रंग येईल. जर माझ्या चॅनलवरती नाही नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. तर ह्या ठिकाणी पूर्ण मिक्स करून झालेला आहे, अगदी छान रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आता ह्यामध्ये काय करायचं, आपण जे छान तयार केलेली गोबी आहे ती थोडी थोडी आपल्याला करून टाकून घ्यायचं. अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. नेहमी तर भजी पकोडे आपण खातो, पण त्यापेक्षाही भन्नाट आणि चवीला एकदम भारी असे हे पकोडेसुद्धा म्हटलं तर चालतात. आता ह्या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत तळत आहेत. तर गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचं, जास्त फुल करायचा नाही किंवा जास्त मिडियम ठेवायचा नाही. आता एक बॅच जी आहे ती आपली छान तळून झालेली आहे. आता आपल्याला ती बाहेर काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही गोबी मंचुरियनसुद्धा बनवू शकता. असं तळून घ्यायचं, जेव्हा की आपण नेहमी गोबीचे मंचुरियन जसं बनवतो सॉस सगळे वापरून, त्याच पद्धतीनं आपण हे सुद्धा मंचुरियन बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपल्याला फटाफट तळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी सर्व जे आपण गोबीला मसाला लावतो तळून घेतलेले आहेत, अगदी छान क्रंची, क्रिस्पी आणि खायला अप्रतिम चवीचे आपले हे गोबीचे पकोडे तयार झालेले आहेत. आणि वरतून थोडीशी पाट टाकलेली आहे डेकोरेशनसाठी, नाही टाकले तरीसुद्धा चालते, मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी छान कुरकुरीत. मी आता टेस्ट करून पाहीन, तुम्हीसुद्धा एकदा असे पकोडे बनवा आणि टेस्ट करून पाहणी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पकोडे कसे झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.